आता पुढचा प्रश्न असा आहे, आता इथं बसली सगळ्यांच्या मनात तो आहे, कायम काँग्रेस हा घराणेशाहीचा पक्ष आहे, काँग्रेस हा घराणेशाहीचा पक्ष आहे. मग इथं बसलेल्या तरुणांनी किंवा महाराष्ट्रातल्या पूर्ण राज्यातल्या भारतभरातल्या तरुणांनी मग काय फक्त सातारांच्याच उचलायच्या का? हा भाजपाच्या नरेटिव्हचा हा एक सगळ्यात मजबूत धागा असतो. घराणेशाही आहे काँग्रेसमध्ये. आता महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आपण काँग्रेसची परिस्थिती बघू. तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे. रेवंत रेड्डींचे वडील काँग्रेसमध्ये नव्हते, राजकारणामध्ये नव्हते. किंवा आता कर्नाटकमध्ये जे काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत, सिद्धरामय्या, धनगर कुटुंबातलं सामान्य घरातलं एक मुलगा, वडील राजकारणामध्ये नव्हते. मनमोहन सिंग साहेब शेवटचे पंतप्रधान आपण काँग्रेसचे बघितले, कोण राजकारणामध्ये होतं? सुशील कुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, कोण राजकारणामध्ये होतं? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी काढा आणि घराणेशाहीतून आलेले मुख्यमंत्री मला वाचून दाखवा. अशोकराव चव्हाण साहेब जर सोडले तर घराणेशाहीची पार्श्वभूमी आहे असा कोण मुख्यमंत्री होता? वसंतदादा पाटील ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस वसंतदादांची पार्श्वभूमी काय राजकीय घरातली नव्हती. विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री झाले, त्यांचे वडील आमदार खासदार नव्हते. सुधाकररावजी नाईक असतील, वसंतरावजी नाईक असतील, हा जर एकमेव अपवाद वगळला तर त्याच्यामध्ये पण चुलते आणि पुतणे होते. चुलत्याच्या मागं काही राजकीय वारसा नव्हता, पुतण्याच्या मागं वारसा असेल. किती मुख्यमंत्री काढून दाखवू. यशवंतराव चव्हाण साहेब महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले, काय राजकीय वारसा होता? असेलच तर आम्हाला सकारात्मक कामाचा वारसा होता, इंग्रजाच्या विरोधात भांडण्याचा वारसा होता, आम्हाला गांधीजींच्या अहिंसेचा वारसा होता. भारतीय जनता पक्षानं घराणेशाही 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 म्हणत मल्लिकार्जुन खरगे साहेबांना काय वारसा आहे घराणेशाहीचा? आज जे आमचे सगळे जनरल सेक्रेटरी आहेत, आमचे केसी वेणुगोपाल म्हणून, काय वारसा आहे घराणेशाहीचा? त्यामुळं घराणेशाहीच्या नावानं आम्हाला सतत आमच्या चांगल्या कामाला बदनाम करण्याचं षडयंत्र भाजपानं आखलं. आता ज्यावेळेस घराणेशाहीमधली काही लोक आमची, ज्यावेळेस आमचे नरेंद्र दाभोळकर आहेत, त्यांची मुक्ता दाभोळकर नावाची मुलगी चांगलं काम करत असेल तर नरेंद्र दाभोळकरांचा वारसा पुढे चालवते असंच आम्ही म्हणतो. ज्यावेळेस बाबा आमटे यांचा वारसा प्रकाश आमटे, विकास आमटे पुढे चालवत असतील त्यावेळेस आम्ही त्याचं स्वागतच करतो. ज्यावेळेस सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर चांगलं क्रिकेट खेळत असेल त्यावेळेस आम्ही त्याचं स्वागतच करत असू. ज्यावेळेस धर्मेंद्रचा मुलगा सनी देओल चांगलं काम करत असेल स्वागतच करत असू. पण त्याचाच दुसरा मुलगा बॉबी देओल जर चांगलं काम करत नसेल तर आम्ही त्याचे पिक्चर बघत नाही. अमिताभ बच्चनच्या पोराला आम्ही नाही डोक्यावर घेतलं. त्यामुळं कुठल्या राजकीय नेत्यांच्या लेकरांना डोक्यावर घ्यायचं आणि कुठल्या नाही हे महाराष्ट्रातल्या भारतातल्या जनतेला कळतं. वाडवडिलांचा सकारात्मक रचनात्मक कामाचा वारसा पुढे घेऊन जाणारी जर पुढची पिढी असेल तर ती फक्त राजकीय नेत्याच्या पोटी जन्माला आली म्हणून त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र आम्ही कधी करणार नाही. भाजपानं एकही राजकीय घराणं सोडलं नाही ज्याच्यातली लोक आपल्याकडे घेतली नाहीत. भाजपा जर बोलत असेल घराणेशाही म्हणून तर तुम्ही ज्योतिरादित्य शिंदेला का घेतलं सांगा? राहुलजी गांधींची घराणेशाही दिसते पण वरून गांधी भाजपामध्ये आला की तो एकदम गांधीचा वारसा असतो. ह्या भाजपाच्या दुटप्पीपणाला आपल्याला गावागावात खोडून काढावं लागत असेल. जयश्रीताईंसारखे, विश्वजित कदम साहेबांसारखे, बंटी पाटील साहेबांसारखे, अमित भैया देशमुखांसारखी मंडळी जर त्यांच्या वाडवडिलांचा रचनात्मक कामाचा वारसा पुढे घेऊन जात असतील, समाजामध्ये मतभेद न पसरवता समाजाच्या विकासाचं राजकारण करत असतील तर छाती ठोकपणे या लोकांच्या मागे आम्ही उभे राहू. त्यात असल्या तुमच्या संग्राम भंडारे तुमचा आणि तुमचा द्वेष पेरणारा नितेश राणे, तुमचा द्वेष पेरणारा संग्राम जगताप, त्याच्या घराणेशाहीपेक्षा विलासराव देशमुख साहेबांची, भाऊसाहेबजी थोरात साहेबांची घराणेशाही आम्हाला 1000 पटीनं मान्य आहे, ती आम्ही मान्य करू.